सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजधानीतून उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी. सामान्य शिवसैनिकांसाठी सगळ्यात मोठी गोड बातमी. मित्रांनो, शिवसेना हा उद्धव ठाकरेंचाच पक्ष. महाराष्ट्रात ठाकरेंशिवाय शिवसेना कुणाचीच नाही. देशाच्या राजधानीतून सगळ्यात मोठी आनंदाची बातमी नेमकी काय आली ती आपण जाणून घेऊया. मुंबईमध्ये सध्याच्या घडीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मोठा जल्लोष. मित्रांनो, ही बातमी महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाची होती. मित्रांनो, मुंबई महाराष्ट्रात आहे, परंतु मुंबईत महाराष्ट्र होता का असा प्रश्न विचारला जात होता. त्यावेळेस शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, ठाकरे परिवार मुंबई महाराष्ट्रामध्ये होते आणि महाराष्ट्रामध्येच राहील आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र देखील राहील अशा प्रकारची गर्जना करून मुंबईचं रक्षण करणारे म्हणून शिवसेना ठाकरे परिवार आजही तुम्हाला परिचित आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आदेशावरती भाजपा पूर्णपणे नतमस्तक व्हायची हा शिवसेना प्रमुखांचा आदेश असायचा. भाजपच्या केंद्रातील बड्या नेत्यांना राज्याच्या उद्धव ठाकरे, शिवसेना नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत गुडघ्यावरती नतमस्तक व्हायची अशी भाजपची महाराष्ट्रात अवस्था होती. ठाकरेंनी भाजपला महाराष्ट्रात वाढवलं. एका विधानसभेपासून अनेक आमदार बनवले, खासदार बनवले. ठाकरेंनी भाजपला सत्तेमध्ये सामील करून घेतलं. तीच भाजप अखेर पुन्हा उलटली आणि मित्रांनो, तिथून सुरू झाला ठाकरेंचा अतिशय खडतर प्रवास. परंतु ठाकरेंनी सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या, सर्वसामान्यांच्या गरजांना पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रासोबत राहण्याचा एक पण केला आणि आज भाजपा सत्तेत, तर ठाकरे आज 100% विरोधामध्ये आहेत. मित्रांनो, परंतु उद्धव ठाकरेंसाठी नक्की आनंदाची बातमी काय आहे? सामान्य शिवसैनिकांसाठी नक्की आनंदाची बातमी काय आहे? तर मित्रांनो, याच बातमीवरती आपण येतोय. शिवसैनिकांसाठी महाराष्ट्राच्या, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा सर्वात मोठं यश मिळतंय आणि यश मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहायला गेलो तर देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे. होय, शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षाकडे असे कार्यकर्ते आहेत, आपल्या जीवाची बाजी लावून, आपल्या जीवाचं होत्याचं नव्हतं करून टाकून शिवसेनेसाठी जीव देणारे, प्राण वेचणारे शिवसैनिक आजही ठाकरेंच्या पाठीमागे कायम उभी आहेत. ही ठाकरेंची सगळ्यात मोठी ताकद भाजपला आणि शिंदेंना आगामी काळात खूप भारी पडू शकते. ग्रास लेवलला मित्रांनो, ग्राउंड लेवलला देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा विक्रम शिवसेनेच्या नावावरती आहे. नेते फुटले, आमदार फुटले, खासदार फुटले, जिल्हा प्रमुख फुटले, तरी सामान्य शिवसैनिक ठाकरेंची कधीही साथ सोडत नाही. आजवरचा इतिहास पुन्हा एकदा समोर आला आहे आणि ठाकरेंनी मित्रांनो तशा प्रकारचं देशाला आपलं राजकीय वजन दाखवून दिलं आहे. हीच ताकद ठाकरेंसाठी आगामी काळात एक नवीन संजीवनी घेऊन येईल, तर भाजपसाठी मात्र नवा कदनकाळ असेल. कारण मित्रांनो, भाजपला महाराष्ट्रात वाईट दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा काही दिवसांपूर्वी खूप मोठा दबदबा महाराष्ट्रामध्ये होता. ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार पुरले, सगळी सहानुभूती, 100% सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे वळाली आणि एकनाथ शिंदेंना तिथेच धक्का बसला. मित्रांनो, राज्याचं राजकारण कसं बाजूला आलं आहे आणि सामान्य शिवसैनिकांसाठी नेमकी आनंदाची बातमी ती आपण काय बघूया. मित्रांनो, सध्या देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या संपूर्ण सर्वात मोठ्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या वकिलाने तब्बल 8 दिवस आपला युक्तिवाद केला. एकनाथ शिंदेंच्या सुनावणीच्या वेळी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो शिंदेंना जबर धक्का देण्याची तयारी दर्शवली. ही तयारी अशी आहे,
एकनाथ शिंदेंना पुन्हा उभं राहणं देखील अवघड होईल, कारण सामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा आहे हे सुप्रीम कोर्टाने देखील आता अधोरेखित केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातातलं धनुष्यबाण चिन्ह, शिवसेनेचं पक्षाचं नाव शिवसेना, एकनाथ शिंदेंच्या हातातून काढून घेण्यासाठी अवघे आता 15 दिवस बाकी आहेत. एकनाथ शिंदेंना पुढचं राजकीय करिअर शिवसेना धनुष्यबाणाशिवाय, शिवसेना नावाशिवाय करावा लागणार आहे. आणि हाच उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी सगळ्यात मोठा आनंदाचा जल्लोष असेल, कारण की सुप्रीम कोर्टाने तशी सर्वात मोठी टिप्पणी, सुप्रीम कोर्टाने तसं सर्वात मोठं निरीक्षण केल्यामुळे आता शिंदे गटाचे धाबे मात्र पुरते दणाणले आहेत. हाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय म्हणावा लागेल. आणि त्या दृष्टीनं ठाकरे आता पावलं उचलू लागले आहेत. देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल येतोय. हा निकाल ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा आहे. एकतर शिंदेंची शिवसेना 100% भाजपमध्ये विलीन होईल आणि उद्धव ठाकरेंकडे शिंदेंचे काही आमदार जे महत्त्वाचे आजही ठाकरेंच्या प्रती आपली सहानुभूती दाखवतात, ते सगळे आमदार, खासदार आणि मंत्री हे पुन्हा रिटर्न आपल्या घराकडे येत आहेत. ही ठाकरेंसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असेल आणि सामान्य शिवसैनिकांसाठी देखील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असेल. मित्रांनो, होय, राजकारण असंच असतं. ज्यावेळेस सत्ता असते त्यावेळेस लोक तुमच्याकडे असतात, ज्यावेळेस सत्ता नसते तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात. हा आजवरचा राज्याच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अनुभव आहे आणि अखेर तसंच घडणार आहे. 2029च्या अगोदरच ही राजकीय फळी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन उद्धव ठाकरेंच्या दिशेनं आमदार फिरणार आहेत, खासदार फिरणार आहेत. पक्षाचं चिन्ह, पक्षाचं नाव ठाकरेंच्या बाजूने फिरतंय हे बघून महाराष्ट्राचं राजकारण सामान्य शिवसैनिकांसाठी पुन्हा एकदा आनंदाचे दिवस आणतील. हीच या घडीची सगळ्यात मोठी मित्रांनो बातमी आहे. राज्याच्या राजकारणावरती उद्धव ठाकरेंचा पगडा किती मजबूत आहे हे आपल्याला कळतंय. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची बांधणी करण्यासाठी पुढील आठवड्यापासून महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत, राज्याच्या प्रत्येक तालुक्यांपर्यंत, जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्याचा नवा प्लॅन आखला आहे आणि या दृष्टीनं ठाकरेंचे आदेश देखील निघालेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेला आता सळो की पळो करून सोडणारे ठाकरे आगामी काळामध्ये जेव्हा दौरा करतील तेव्हा मात्र राज्यात सर्वात मोठं राजकारण ठाकरेंच्या अवतीभोवती फिरेल. ही देखील सगळ्यात मोठी बातमी आहे. मित्रांनो, हाच उद्धव ठाकरेंचा नवीन फॉर्म्युला भाजपला 2029ला सत्तेच्या बाहेर फेकेल. मित्रांनो, याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतंय? राज्याच्या राजकारणामध्ये कूस बदलले असून ती उद्धव ठाकरेंच्या दिशेनं राजकारण फिरतंय. ही बातमी तुम्हाला कशी वाटली? नक्कीच यावरती आपली प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.